चंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान महाराज की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमो, श्री सरस्वती नमो, श्री गुरुभ्यान नमो, श्री सीतारामचंद्राय नमो। राम नामे नय मरण रणीने मला रावण अवघ्यजन देखा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। रम्य रामायण दिव्य आणि भव्य असणारी लक्ष्मण शक्ती मुक्तमहोत्सव सोहळा, गुणीजन वाचक आणि प्रवचक सुजान श्रोते सज्जन मायबाप, परमार्थाची ऐतिहासिक नगरी कासारी या नगरीमध्ये लक्ष्मण शक्ती सोहळा या ठिकाणी चाललेला। कथेचं अनुसंधान राम नामी नय मरण, जिथं रामाचं नाम आहे त्या ठिकाणी मरण येऊ शकत नाही। नामधारक वीर लक्ष्मणजी आहे, लक्ष्मणाला कदापि मरण येऊ शकत नाही। म्हणून प्रभू रामचंद्राला सांगता, रामा जगाची आत्मा रामा, जेते नारे गे जन्म मरण, रावणाची मरण धर्मा, आलक मरण पय आले। प्रभू रामचंद्राची प्रतिज्ञा आहे, आज असणारा निर्वाणीचं युद्ध आहे। एक तर रणांगणामध्ये रावण तरी अथवा राम तरी, पण भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र जगाचा असणार आत्मा राम, सर्व असणारा जीव मात्रांचं चैतन्य म्हणजे प्रभू रामचंद्र रावणाला नक्की मरणाला म्हणतात। राम चैतन्य विग्रह, राम देहाचे देह, राम गंगा तीर्थ पाहे, राम ठाईचे टाय प्रभा। राम जीवाचं चैतन्य, रामाकडे द्वंद्व नाहीये। भगवान परमात्मा परब्रह्म महाराज जो परेच्याही पलीकडचा, जो भगवान परमात्मा सर्व घटी राम आणि देहादेही एका, सूर्य प्रकाशक सहस्त्रस्मे असं असणारा भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र म्हणतात। राम विना सर्वथा केवळ ठाव नाही नित्या, मिथ्या जन्म मरण वारता, पुढी कथा अवधारा। भगवंत सर्व घटामठामध्ये सामावलेले, देव नाही अशी तिळभरही जागा शिल्लक नाहीये हो। आणि म्हणून इथं असणारा वर्णन करू लागला गेले, आजन्मा जन्माला रघुनंदन, ज्याला जन्म नाही मरण नाही, भगवान परमात्मा अवतरित झालेले आहेत। आणि म्हणून सर्व काही मरणाची वार्ता खोटी म्हणतात। लक्ष्मण बाणविंदित रावणे, त्यावरी राम आपण दारुण दिलवरष्टे। लक्ष्मणाला शक्तीचा घाव लागलेला, विकळ बंधू लक्ष्मणाला शिबिरामध्ये पाठवलेला। लक्ष्मणाच्या कर्णाने प्रभू रामचंद्राला क्रोध निर्माण झाला। माझ्या बंधूला ज्यानं घात केला, शक्तीचा खाऊ माझ्या लक्ष्मणावरती ज्यानं मारला, आज निश्चित
राजा रावणाला मारल्याशिवाय राहणार नाहीये. प्रभू रामचंद्र कुळदावले मला जागी सुदैव राजदान जागी देवा निर्गणे तो मारिना जे रावणा निर्वाण बाण बिंदोनी ज्याच्यासाठी असणारा 18 पद्मवंड 56 कोटी गोळांगोर 72 कोटी रिसांचा समुदाय सेतू बंधन केलं आणि इथं लंकेमध्ये प्रवेश केला. निर्वाणीचा बाण सोडीन आणि असणारा नक्कीच राजा रावणाचा वध करीन. प्रभू रामचंद्र म्हणू लागले जला ज्ञानोनी पाचन समुद्री गेले सेतू बंधन तो मारिना रावणा निर्वाण बाण बिंदोने. बरं का गोवर्धन महाराज, मी म्हटलं होतं असं करू, पण व्यासपीठच्या म्हणलं नाही नाही त्यांच्या बरोबर चियार येते बरं का. हा म्हणून म्हणलं आमचा दत्ता नानाच किती सुंदर गोड वाचन आहे. बरोबर आहे का नाही? ऐका ना, 400 गोत्राचा समुद्र आहे. दगड तरली दगड महाराज, दगड तरलेली आहे. तो नक्कीच आज राजा रावणाला मारल्याशिवाय राहणार नाही. प्रभू रामचंद्र क्रोधावला गेले. माझा एवढाचा चमत्कार देखत सुरेंद्र किन्नर यक्ष एवढा चरणी विद्याधारा देखता समग्र सुरसिंधू. आज असणाऱ्या या ठिकाणी कासारी नगरीमध्ये शक्तीचा सोहळा आहे. पट 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 आपलं घरचं उरकून इकडं जर आलं तर सोहळा बघायला भेटल का घरी बसून. आज नांदेड पासून वाचक सूचक आले बरं का, आम्ही परंड्यापासून आलो. ऐका ना, काय सोहळा चाललेला आहे. आज रणांगण जर पाहायचं असेल, राम रावणाचं युद्ध आहे. सुर नर यक्ष गण गंधर्व किन्नर पाहुणे रावळे आतड्यातले कातड्यातले नात्यातले गोत्यातले आयर घेऊन आलेले वाचक सूचक वनवासी मंडळ अन्नदाते सगळे जण बघूत म्हणले वाचा. राम करुणी दुर्धरण मारला ते गर्भ रावण पुढे परतवरी जाणा पडती पुराण शिरसिंध. रणांगणामध्ये प्रभू रामचंद्रानं राजा रावणाबरोबर युद्ध केला आणि रणांगणामध्ये राजा रावणाला मारला. अशा प्रकारचा असणारा पुराण आणि त्या पुराणामध्ये ते लिखित ख्याती सर्वत्र परत 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 वाचले जाईल. बरोबर आहे का नाही? हो, अशा प्रकारचं वर्णन नाथबाबा करता. बोलून रघुपती स्वर्ण पुंगी उडे हाती सतेज घेऊन धग धगती लंका कापती इंदिरा. असं प्रभू रामचंद्र बोलले महाराज. सुवर्णी पंखी बाण आहे, लख 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 धडधडीत असणारा तेज आहे, दिव्यता आहे आणि राजा रावणावरती प्रभू रामचंद्र उठावले. रावण सजनी बाणा रमेंदिला रघुनंदना समूळ छदुला विद्यापन प्रभू रामचंद्रानं रावणावरती बाणाचा वर्षाव करायला सुरुवात केली. लघु लाघव आयुधाचं कौशल्य प्रभू रामचंद्र दाखवू लागलेले आहे. सुटले पाणी पाणी बाण कोदरे दिगमंडळा कोदरे दोघांचे बाण सुटले गेले. सुई करून बाण आले, खन करणं वाजायला लागलं. त्याच्यामध्ये
ठिणग्या उसळू लागल्या गेल्या, शरझान सुरू झाला गेला महाराज. हो, फुटळ अंतराळ मंडप पानाचा तयार होऊ लागला गेला. दोघे विराटी उद्भटे वाहून देते वाटे यंत्र आणि कणकणाट हाय वाट उठला. कोणी वीर असणारे उद्भट आहे, कोणी पाठीमागे सरळा तयार नाहीये. रावण रामावरती बाण सोडू लागल्या, प्रभू रामचंद्र रावणावरती हवे वाट खन 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 शस्त्र वाजू लागले महाराज. शस्त्र आणि तावण मेरी उठते अग्नी कुळी पण बाण जळती अंतरळी बळे जरा एवढा आतुरे भली असणाऱ्या हृदय होतीये. पणाचा सळा तयार झाला गेलो आकाशामध्ये. हो, जसं काय असणाऱ्या ठिकाणी चांदण्या चाव्यात वीज असावी तशा प्रकारच्या ठिणग्या उसळू लागल्या गेल्या. श्रीरामाचे दुर्दैवाने विरुणाचे केले रावणे वा, हे दुनियांगात रांगी संपूर्ण आदळते. प्रभू रामचंद्राच्या बाणाचं निवारण करण्याचं सामर्थ्य राजा रावणामध्ये नाहीये. अंगाला भान ऋतू लागल्या गेलेले आहेत. रणांगणामध्ये त्रस्त राजा रावणाला करून सोडला गेला. धनुष्य छेदिले हाताचे हाते हाताचे मारिले सारथी वा वा, रक्तवार पडले शक्ती पातारणे केले विरक्त लंकेच्या. रथावरती असणारा राजा रावण आहे, प्रभू रामचंद्र पदाती आहे. दोघांमध्ये खणाघाती युद्ध लागल्या गेलं. राजा रावणाचा धनुष्य मोडला गेला, रथाचं सारथ्य करणारा सारथी मारला गेला. अहो, एवढंच नव्हे, किती मारले गणित नाहीये असं रामराय युद्ध करू लागले. ध्वजपात रथपात पाचवा झाला गळपात रणी रघुनाथ कवळला. छत्र मोडला गेला, ध्वज मोडला गेला, सर्व असणाऱ्या पताका गेल्या. काळा राजा रावणाची केली, विकळता राजा रावणाला आली महाराज. पुंडलिकावर हरी चोल श्रीचंद. पुढील वाचक सुखदेव महाराज पुरी कासारीकर. सूचक आहेत माऊली महाराज सानप भवानवाडीकर. माऊली महाराज सानप वाचा की तोवर. कंटराने शिरस दिले निठ रावण देवनी पाठ उठा उठी पळाला. एवढ्यामध्ये असणारा रमण नेटानं राजा रावणाला मारो. रामराय असणारा प्रधानवित झालेले आहेत. एवढ्या आता तसणारा राजा रावणानं पाठ दाखवली आणि पाठ दाखवून रणांगण सोडून पडू लागला गेला. रणी मारावे लंकनाथा निर्वाणी माला रघुनाथा. वारे वाचक, रावण पवनी बुद्धिवंता जीवघात चुकविला. ऐका ना, निर्वण्य मन असणाऱ्या ठिकाणी युद्ध करावं. एवढ्या आता राजा रावण पळाला मारा. रामे मारून रावणाचे रावणाची बुद्धी कैसी पळून या. म्हणून रावणा भूमीसी आपापणाची वाचविले. आज असणाऱ्या रणांगणामध्ये या ठिकाणं हो रावणाला मारावं, पण एवढ्यामध्ये रावणाला बुद्धी चालवली, आपला प्राण वाचवला आणि रावण पळाला. रामना मारे परत्याची हे कळल्या हे रावणाची पळली पळोनी लागले गच्या पणापणाचे वाचवी. राम रणांगणामध्ये समोरासमोर युद्ध करणार आहे, पण त्याच्या पाठीमागे लागत नाहीये. हे रावणाला चाललं आणि पाठ दाखवून राजा रावण पळाला, जीव वाचवला. राम मानाचा तर मुद्दा रावण झाला आता हात
होईना चाले पुरुषार्थ मागे पळत हाती धाके राजा रवणाला रमान चर्चर केल्या गेलेल्या हाता हात जाळल्या गेलेल्या हो आणि काहीच पुरुषार्थ चालेना रावण पळाला माऊली महाराज भवानवाडीकर आद्या संपताला या लवकर लंकेचा जो लंकनात अपमानिला रणात मोकळ्या मोकळे केस पायी पळत काय कुंतत हाती दुखी आहो राजा रावणाचा मुकुट गेला मोकळी केस झाल्या गेलेली घाव लागल्या गेला अतिशय दुःख राजा रावणाला झालं राजा रावण रण सोडून पळाला मेघ उडते तळावरीती गजाच्या पळती शिवभागाती गरुड पळती सरपट्या ठेवा रावण श्रीरामा असणाऱ्या ठिकाण आता पाऊस येईल असं वाटावं ढगाकडे बघितलं तर एवढा वारा सुटावा सगळे ढग वितळावा किंवा जेणेकरून सर्प गरुडाच्या भीतीनं पळावं किंवा हत्ती येणार सिंहाच्या भीतीनं हत्ती पळावा रावण पळाला रावण आणून गेला रणांगणे पुढे कथानू संदाना सावधान सावधान अवधाना अशा पद्धतीने असणारा राजा रावण पळाला पहिल्या त्याची सांगता होऊ लागल्या गेली पुढील कथा अतिशय गोड आहे. सावधान ऐका म्हणता एका जनार्दन शरणा रावण उठवया लक्ष्मणा गुरुफळ पूर्ण परतला शांती ब्रह्मनाथ राय पैठणीवासी गुरुमाऊली जनार्दन माऊलीला शरण जाऊन आद्याची सांगता करू लागल्या गेलेल्या या परी राजा रावणाला पळवलं विजय रामाचा झाला आणि आता महत्वाचं आहे आपल्या बंधू लक्ष्मणाला शक्तीचा घाव लागलेला आहे. त्या लक्ष्मणाला वाचवावं लक्ष्मणाला सावध करावं आणि त्याच्यासाठी प्रभू रामचंद्र परतले म्हणतात रामांचा कुरपणू राम राम कसे राम स्नेहाळे राम कृपाळवे राम स्वतः दीन दयाळ आहे आईची कृपावंत कोण माझे विठाई वाचून कणवाळे कृपाळू भगवान परमात्मा आहे आणि म्हणून लक्ष्मणासाठी प्रभू रामचंद्र परतलेले आहेत नाथबाबांना अध्यायाची सांगता करू लागले शक्ती सोहळ्यामध्ये पहिल्या अध्यायाची सांगता होतीये दुसरा अध्याय सुंदर असणारे वाचक प्रवचक या ठिकाणी उपलब्ध आहेत झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी बजरंगबली हनुमंतराच्या चरणी नाथबाबा चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण लक्ष्मण शक्ती वेदनामा कीर्त समाध्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार प्रभू रामचंद्र किरण बने तो जाए तो इकडून या माऊली पुढील वाचक सुखदेव महाराज पुरी आणि शिक्षक आहेत माऊली महाराज सानप भवानवाडीकर
कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्रीनाथे प्रभु रामचंद्र भगवान की जय. रणी दंडोनी रावणाशी सावध करावे सौमित्राशी रामाला अति स्नेहेसी जीवी जीवासी जीवन. प्रभु रामचंद्र भगवान की जय. आवाज बरोबर करा. ग्रंथ करते भगवान प्रभू रामचंद्राला वंदन करून शांतीचे सागर नाथ महाराज आणि कथेचं अनुसंधान अशा प्रकारचं असणार की राजा रावणाला असणार आणि त्या ठिकाणी असणार दंड अशा प्रकारची शिक्षा लावली आणि या प्रकारचं असणार प्रभू रामचंद्राने आपलं कार्य चालवलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आता पुढे काय होतं ते आपल्याला पाहिजे. राम जगाचे जीवन राम जीवाचे चित्तघन सखा आत्म राम आपण राम परिपूर्ण प्रभ्राह्य. अरे बाबानो या ठिकाणी नाम बाबा सांगू लागले की राम म्हणजे राम जगाचे जीवन रामच भाय परिपूर्ण. अनेक प्रकारे असणार त्या ठिकाणी रामाची अवस्था काय. सर्व जगाचा पोशिंदा म्हणजे राम सर्व करता करविता. ज्या टाइमाला अर्जुनाला गीता सांगितली तर त्या टाइमाला बोलले करता करविता निदान तू निमित्ता श्रीपैकार. तशा प्रकारचा राम असताना सर्व जगाला आणि या ठिकाणी निमित्त मात्राला उभा आहे. त्याची जर अनुभव घ्यायचा असेल तर बघा 1 वर्षाचं लेकरू आहे ग्रंथाकडे बघत नाहीये आंतरी वळी वाचवते. याच कारण देवाला काय करून नाही घ्यायचं हे त्याला माहिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे करता करविता राम आहे. आपण सारे निमित्ताला मात्र आहे. शक्ती करायची आहे गाववाल्यांनी करायची. नुसतं नाव आहे गाववाल्याचं पण आज नांदेडहून लोक आले परंड्याहून लोक आले अनेक ठिकाणी असताना हे करता कोण आहे तो भगवान प्रभू रामचंद्र आहे. बोला तोची राम स्वे आपण वाचवया लक्ष्मण कृपाळू संतोषा संपूर्ण त्याशी कल्पंती वरण असेना. आणि तोच राम आता त्या ठिकाणी लक्ष्मणाला वाचवायचंय. त्या टाइमाला असताना रामाला समाधान झालं तर सर शेत चुकी. आणि मग तो लक्ष्मण कसा मरल. अरे देव सका तरी तर जगा अवघे कृपा करी. आणि ज्याच्यावर देवाची कृपा असेल आणि ते काय करू शकत नाही हो करील तो काय नो हे महाराज. या प्रकारचा देव आणि त्या ठिकाणी असणारा. आणि म्हणून आता बऱ्याच वाचेक सुचेकला लवकर नाव दिल्यावर वाईट वाटत पण तुमचा आणि मोठेपणा घालवायला हे बाळ बसले येऊन बघा जरा. राम निज्ञाने अति समर्थ तोही वानराच्या विचारात अनुसरिला स्वे वर्तत अनुचरित लक्षुनी. अरे बाबांनो या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आणि काय केल्याच्या नंतर राम जगाच्या वेगळा आहे ना पण त्या ठिकाणी वानराचा विचार केला आणि वानराच्या मनामध्ये काय त्या प्रकारे राम वागतो. रामाला काय कळतो हा वानराला काय कळतं पण या वानराची अवस्था राम बघतात. रामाची असणारी विचार पाहून वानर कसे वागतात आणि कसे वागून या ठिकाणी आणि त्या टाइमाला वानर सांगतात त्याप्रमाणे असणारे प्रभू रामचंद्र वागतात.
मला वाटलं बाई पैसेच घेऊन आली काय की बाळाला. बोला. भूत भविष्य वर्तमान सर्वहि जाने रघुनंदन तरी मनुष्य नाटे विबंधन स्वे आपण दावित. भूत भविष्य वर्तमान सोय जाणत ते रघुनंदन. अरे बाबा त्या ठिकाणी माग काय चाललंय, पुढे काय चाललंय, चालू काळात काय चाललंय हे रामाला सर्व काही कार्य कळत आहे. आणि म्हणून राम त्या ठिकाणी असणार लक्ष्मणाकडे बघून काय करू लागले. विखळ देखोनी लक्ष्मण जाणोनी भविष्य चिन्ह वर्त करी विलोपन तही लक्ष्मण आवर. अरे बाबा लक्ष्मण बेसुद्ध झाला, विकळ अवस्था झाली. आणि त्या ठिकाणी आपल्या जन्माच्या आधी 60,000 वर्षाला तर वाल्मिकांनी भविष्य केले. बोल रे वाल्मिक तैशेच करीन वरतून दावीन नामा म्हणे. म्हणून त्या ठिकाणी वाल्मिकांनी सांगितलं लक्ष्मण पडणार, लक्ष्मणाची अवस्था वाईट पाहणार, राम मोठ्या मोठ्याने रडणार. आणि म्हणून हे सोंग तारिले या रूप्यानंती या प्रकारची अवस्था. आणि त्या ठिकाणी असणार राम रडून दाखवायला लागले. आणि त्या ठिकाणी सुरुवातीला हात लावला तर लक्ष्मण मरत नाही अशी खात्री करून ठेवली. पण आज जगाची असणारी अवस्था. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काही दुःख झालं म्हणजे आपण कसे सारेच रडतो. आणि त्या प्रकारे आपल्या बंधूला दुःख लागलं म्हणून राम रडतात. लक्ष्मण देखोनी रुद्राक्षेत धरुनी सुषणाचा हात बंधू स्नेह गौरीत काय बोल श्रीराम. आता त्या टाइमाला लक्ष्मणाच्या छातीत बाण लागला, त्याच्या रक्ताचा सर्व चाललेला आहे. आणि जवळ सुषेण वैद्यराज येऊन बसलेला आहे. आणि त्या टाइमाला प्रभू रामचंद्र सुषेण वैद्यराजाकडून पाहून त्या ठिकाणी काय बोलत आहे सुषेणा. आता हे सुषेणा असं म्हणून राम रडतात. आणि काय बोलतात. प्राणपरीस अधिक जाणे सखा बंधू लक्ष्मण मज एकले सांडूनसे प्रयाण मांडिले. अरे बाबा या माझ्या प्राणापेक्षा माझा बंधू लक्ष्मण अधिक मला आवडताय. आणि मला या युद्ध भूमीवरती असणार अरण्यामध्ये वनात सोडलंय क्या बाहेर देशात. आणि मला सोडून लक्ष्मणा चाललात काय रे. अशा प्रकारे असणारा राम बोलत आहे. बोला. तुला 10 रुपये माझ्या तर्फे. हे बाकीचे चले करायचा आनंद नाही वाटत यांना कोणाला. चला. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेश भूत भविष्य वर्तमान सर्व रघुनंदन करी मनुष्य